विश्वासघात हा त्याचाच केला जातो जो विश्वास ठेवतो, ज्याच्यावरती विश्वास असतो. आपण मोकळेपणानं प्रामाणिकपणाने एखाद्याबरोबरती व्यवहार करतो, पण तीच लोक कशा पद्धतीनं गैरफायदा घेतात, विश्वासघात करतात आणि पाठीमध्ये खंजीर खुपसतात हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये. आज आपण चाललेलो आहोत दिल्लीला. दिल्ली या ठिकाणचं पूर्व दिल्ली आहे, त्या ठिकाणचं कृष्णनगर आहे, त्या ठिकाणचा ई ब्लॉक आहे, त्या ठिकाणची एक बिल्डिंग आहे, त्या ठिकाणचा एक पहिला मजला आहे आणि या ठिकाणी राजराणी करार नावाच्या एक 73 वर्षाच्या महिला राहत आहेत. आता या अगोदर आकाशवाणीमध्ये कामाला होत्या, नंतर त्या रिटायर झाल्या. त्यानंतर त्यांनी तबलावादन वगैरे पण केलेलं होतं आणि त्यांचं लग्न झालं होतं. त्यांना 3 मुली होत्या आणि काही काळापूर्वी त्यांचे पती जे आहेत त्यांचं निधन झालेलं होतं आणि आता यांच्या 2 मुली ज्या आहेत त्या वेगळ्या राहत होत्या आणि यांच्याबरोबर ती यांची एक मुलगी राहत होती. त्या मुलीचं नाव आहे गिन्नी करार. आता ही मुलगी मूकबधीर होती, तिला ऐकायला आणि बोलायला येत नव्हतं. तर अशा प्रकारे या दोघीच आता एकमेकांना आधार होत्या. म्हणजे साधारण 39 वर्षाची मुलगी आणि 73 वर्षाची आई ह्याच एकमेकींसाठी आधार बनलेल्या होत्या. तारीख आहे 31 मे 2023. आता या दिवशी रात्रीच्या साधारण 8चा सुमार झालेला होता आणि शहादारा पोलीस जे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की राजराणी यांच्या घरामधून प्रचंड दुर्गंधी येते. आता त्याच्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात. दरवाजा बाहेरून बंद होता. मग त्यांनी दरवाजा उघडला, आतमध्ये शिरले. आतमध्ये त्या दोघींचेही मृतदेह पडलेले होते. धारदार शस्त्राने त्यांच्यावरती वार करण्यात आले होते आणि ही हत्या साधारण 4-5 दिवसापूर्वी झालेली असावी असं वाटत होतं, कारण हे मृतदेह सडलेले होते, त्याला किडे पडलेले होते आणि घरातील सगळं सामान अस्ताव्यस्त होतं. घरातील मौल्यवान वस्तू गायब होत्या. आता यावरून असं दिसत होतं किंवा असं वाटत होतं या घरामध्ये चोर शिरले, त्यांनी हे घरदार लुटलं, त्यानंतर त्याला विरोध केल्यामुळे या दोघींची हत्या केली. आता पोलिसांनी पंचनामा केला आहे, बॉडी पोस्टमॉर्टमला वगैरे पाठवली, तपासाला सुरुवात झाली. आता सगळ्यात अगोदर घरामध्ये व्हिडिओ सिस्टीम होती, पण मारेकऱ्यांनी म्हणजे ही जे मारेकरी जे होते त्या मारेकऱ्यांना ह्याची पूर्ण माहिती असावी असं जाणवत होतं. आता जर समजा बाहेरचे मारेकरी असतील किंवा जर चोर असतील तर त्यांना या घराची एवढी माहिती कशी काय? याचा अर्थ कदाचित हे मारेकरी जे आहेत ते घरातलेच कोणीतरी असले पाहिजेत असं सुरुवातीला वाटत होतं. आता पोलिसांनी पीडित महिला ज्या आहेत त्यांचे कॉल डिटेल्स तपासले होते. आता याच्यामध्ये त्यांच्याबरोबरतीच त्यांचं घर किंवा त्या आजूबाजूचे किंवा परिसर जो आहे त्या भागातले CCTV फुटेज पण तपासायला सुरुवात केली. एका बाजूला त्यांच्या कॉल डिटेल्स CDR वगैरे काढले, दुसऱ्या बाजूला CCTV फुटेज जवळजवळ 200 ते 300 CCTV जे आहेत ते पोलिसांनी तपासलेले आहेत आणि या तपासामध्ये 2 लोक येताना आणि जाताना दिसत होते. आता याच्यामधला एक जो आहे तो दिल्लीमधल्या लक्ष्मीनगर या भागामध्ये एका घरामध्ये घुसला. म्हणजे यांच्या घरातून 2 जण निघाले, त्यातला एक जण एका बाजूला गेला आणि एक जण त्या घरामध्ये गेलेला होता. आता मग पोलिसांनी हा जो होता तो त्या घरामध्ये घुसलेला तो कोण होता त्याची चौकशी केली, तर त्याचं नाव होतं किशन कुमार. म्हणजे ते घर त्याचं जो तिथं राहत होता तर त्याचं नाव होतं किशन कुमार. याचं वय साधारण 28 वर्षाचं होतं आणि तो या ठिकाणी भाड्यानं राहत होता. आता पोलीस या तरुणाच्या घरी पोहोचले होते, पण तो तिथं गायब झालेला होता. त्याचा मोबाईल लावण्याचा प्रयत्न केला, मोबाईल बंद होता. मग पोलिसांना शंका आली की बाबा इथं गायब झाला आहे, त्याचा फोन पण बंद आहे आणि तोच संशयित वाटतो आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याचे पण कॉल डिटेल्स काढले आणि यावेळेस मग त्या 2 महिला म्हणजे त्या महिलांच्या संपर्क म्हणजे जे पीडित आहेत त्यांच्या संपर्कामध्ये हा होता हे समोर आलं होतं. त्याचबरोबर ते याचा फोन अजून एकाच्या संपर्कामध्ये होता. आता यावेळेस मग पोलिसांनी ज्याच्या संपर्कात हा होता त्याचंही लोकेशन काढलं होतं आणि लक्षात आलं की हे दोघंही एकाच ठिकाणी होते आणि मग ह्या 2 तरुणांचाच या हत्येमध्ये काहीतरी सहभाग असावा असं जाणवत होतं. त्यामुळं पोलीस आता या 2 तरुणांच्या मागावरती होते. आता दोघांचेही फोन नंबर म्हणजे फोन जे आहेत ते बंद होते, पण पोलिसांनी बाकीच्या गोष्टींनी त्या गोष्टीचा अभ्यास करायला म्हणजे तांत्रिक तपास करायला सुरुवात केली होती. आता आपण फार चालाक आहोत असं या जे संशयित आहे त्यांना वाटत होतं, पण पोलीस त्यांच्यापेक्षाही जास्त चालाक होते. यांचे फोन बंद होते, संपर्काचं यांच्याबरोबर साधन नव्हतं, तरीही पोलिसांनी यांची लोकेशनं काढलेली होती आणि तिमारपूर हा जो भाग आहे त्या भागामध्ये अंकित कुमार नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं, तरुणाला ताब्यात घेतलं आणि किशन जो आहे
त्याला लखनौमधून ताब्यात घेतलं होतं आणि यांचं मिशन मालामाल हे जे काही प्रकरण आहे ते प्रकरण जगाच्या समोर आलेलं होतं. आता हे प्रकरण काय होतं तर बिहार आहे त्यामधला शिवण हा जो तालुका आहे तर त्या तालुक्यामध्ये जिल्हा जो आहे तर त्या जिल्ह्यामधले हे दोघंही आरोपी आहेत आणि दोघंही एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. आता याच्यामधला मास्टर माइंड होता त्याचं नाव आहे किशन सिंग. आता किशन सिंग जो आहे तो ग्रॅज्युएट त्याचं झालेलं होतं, शिक्षण पूर्ण झालेलं होतं. एका कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून तो काम करत होता आणि कम्प्युटरमध्ये सुद्धा हा हुशार होता आणि ऑनलाईन कम्प्युटरचे क्लास तो घ्यायचा. आता याच्यासाठी त्यानं स्वतःची वेबसाईट बनवलेली होती आणि दिल्लीमधल्या लक्ष्मीनगर भागामध्ये तो राहत होता. अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्याचं काम होतं, चांगले पैसे त्याला मिळत होते आणि याच काळामध्ये कृष्णानगर या भागामध्ये राहणाऱ्या राजराणी यांना त्यांच्या मुलीसाठी कम्प्युटर कोर्स करायचा होता. आता आपली मुलगी मूकबधीर आहे, तिचं पुढं कसं होणार आणि आपल्यानंतर तिला कोणाचा आधार, त्यामुळे आता तिला काहीतरी शिकवलं पाहिजे जेणेकरून तिला ऑनलाईन कम्प्युटर आला म्हणजे कम्प्युटर जर आला तर ती 4 पैसे मिळवू शकते असं त्या आईला वाटत होतं. आणि त्या आईच्या तळमळीतून मग तिनं ऑनलाईनवरती कम्प्युटर क्लास सर्च करायला सुरुवात केली आणि त्याच माध्यमातून त्या किशन सिंग याच्या संपर्कामध्ये आल्या आणि मग याच्याबरोबरती त्यांचं बोलणं झालं आणि मग आज या किशननं त्यांची मुलगी गिन्नी हिला कम्प्युटर शिकवायला सुरुवात केली. आता हे शिकवता शिकवता यांच्यामध्ये मग चांगली मैत्री झाली. मग तुम्ही कुठं राहता, काय करता, मग बाबा तुम्ही घरी या एकदा. मग तो घरी यायला लागला, घरी येऊन शिकवायला लागला. हळूहळू मग या दोघींना तो मदत करायला लागला. आता लक्षात घ्या की म्हणजे त्या एक तर 73 वर्षाची आई आणि 39 वर्षाची मुलगी, म्हणजे यांचं वय बघा. त्यानंतर ही एक तर अपंग आहे, त्याच्यामुळे मग या दोघींना त्याचा आधार वाटायला लागला आणि काही काळापूर्वी त्यांना एक रूम पाहिजे होती. त्यावेळेस मग या किशननं त्यांना रूम शोधायला मदत केली होती. अशा पद्धतीनं तो त्यांना छोटे छोटे मदत करत होता आणि यांनाही आधार वाटत होता. कारण घरामध्ये कितीही काही असलं तरी एक तरी पुरुष असला पाहिजे आणि एक तरी स्त्री असली पाहिजे आणि त्याच्यामुळे यांना त्याच्याबद्दलची आपुलकी वाटत होते आणि तो आधार वाटत होता. आता या सगळ्यांमुळे हा सुद्धा त्यांच्याकडे जात येत होता, देवदूतासारखा त्यांना वाटत होता. पण समाजामध्ये आजकाल त्यांना असं वाटायचं की बाबा हा आपल्यासाठी किती करतो, कधी बोलवलं की येतो, काय अडचणीमध्ये येतो, म्हणजे हा आपल्यासाठी देवदूतासारखा आहे आणि त्यांचा ह्याच्यावरती प्रचंड विश्वास बसला होता. आता प्रचंड विश्वास यानं पण संपादन केलेला होता. पण या काळामध्ये किशन जो आहे त्याचा क्लास जो होता त्या क्लासची फी भरायची होती. आता ती फी जी आहे ती ऑनलाईन भरायची होती. आता यावेळेस या किशननं म्हणजे ह्यांनी काय केलं, आता पैसे भरायचेत ना बाबा, हे बघ तूच भर. मग यांनी काय केलं, ह्याचा पासवर्ड असा आहे आणि तुझं ऑनलाईन पेमेंट करून टाक. आता यावेळेस मग त्या किशननं त्यांच्याकडून पासवर्ड वगैरे घेतला आणि ऑनलाईन पेमेंट स्वतःला केलं. पेमेंट करत असताना यानं यांच्या बँकेच्या अकाउंटवरती किती पैसे आहेत ते हळूच चेक केलं, कारण ह्यांचा विश्वास होता त्यामुळे यांनी सगळं सांगितलं. यानं चेक केलं, 50 लाख रुपये त्या खात्यावरती जमा होते. आता हे बघितल्यानंतर हा किशन हादरून गेला. अरे यांच्या खात्यामध्ये 50 लाख रुपये आहेत. मग आता याच्या मनातला हैवान जो आहे तो जागा झाला आणि हे 50 लाख रुपये आपल्याला मिळाले पाहिजेत. हे जर आपल्याला मिळाले तर आपली लाईफस्टाईल सेट होऊन जाईल. हे पैसे जर मिळाले तर आयुष्यभर काम करायची गरज नाही. पण हे पैसे मिळवायचे कसे? आता पासवर्ड याच्याजवळ होता. यानं काय केलं, गुपचूप हे पैसे स्वतःच्या खात्यावरती वळवण्याचा प्रयत्न केला. पण ते त्याला शक्य झालं नाही, कारण हे पैसे कोणाकडे गेले, कसे गेले हे लगेच कळणार होतं आणि आपण लगेच पकडले जाऊ हे याला समजलं. त्याच्यामुळे मग आता हे पैसे वेगळ्या पद्धतीनं काढण्याचा प्रयत्न त्यानं सुरू केला होता. वेगळ्या पद्धतीनं म्हणजे ज्या अकाउंटचा कुठंही ऑनलाईन डाटा वगैरे नाही आहे अशा पद्धतीनं तिथं टाकण्याचा प्रयत्न केला. पण ते सुद्धा काही याला जमलेलं नाही. आता मग पैसे मिळवायचे कसे? मग आता या दोघींना संपवायचं आणि मग हे पैसे मिळवायचे असा प्लॅन यानं केलेला आहे. पण या दोघींची हत्या करायचं पण एकट्यानं ते शक्य होणार नाही आणि यामुळे मग त्याचा चुलत भाऊ होता अंकित कुमार याच्याबरोबर संपर्क साधला आणि हा अंकित जो आहे तो एक गायक आहे, संगीतकार आहे. त्यानं OTT याच्यावरती एका चित्रपटासाठी गाणं गायलेलं होतं. त्याचबरोबर त्याचं स्वतःचा एक म्युझिक बँड आहे आणि ते सुपारी वगैरे घेऊन गाणी वाजवतात. त्याचबरोबर त्याचा आगामी काळामध्ये पण काही चित्रपट, काही गाणी पण येत होती, त्याची गाणी प्रसिद्ध होते. तर हा गायक जो आहे त्या गायकाला यानं समजावून सांगितलं आणि दोघांनी मिळून प्लॅन सुरू केला, मिशन मालामाल.
एक 73 वर्षाची म्हातारी आणि तिची एक अपंग मुलगी यांना ठार मारायचं, यांना कापून काढायचं आणि त्यांचे पैसे चोरी करायचे. याचं नाव होतं मिशन मालामाल. आता इकडं अंकित जो आहे त्याच्या बहिणीचं लग्न होतं. ते लग्न त्यानं केलं आणि दुसऱ्या दिवशी तो दिल्लीवरून म्हणजे त्या गावावरून दिल्लीला निघाला. आता येण्यासाठी या किशननं त्या आपल्या चुलत भावाला तिकीट पाठवलेलं होतं, पैसे पाठवलेले होते. तारीख आहे 24 मे 2023. आता या दिवशी हे दोघंही दिल्लीमधलं ओयो हॉटेल जे आहे त्या ठिकाणी तिथे थांबले आणि अगोदर यांनी त्या घराची पूर्णपणे रेकी वगैरे केली होती. कसं जायचं, कसं मारायचं, काय करायचं सगळा प्लॅन केलेला होता. आणि 25 मे 2023 या दिवशी रात्रीच्या साधारण 9:30चा सुमार झाला होता आणि हे दोघंही राजराणी यांच्या घरी गेले. घराला व्हिडिओ सिस्टीम लावलेली होती, पण त्या नकळत आणि सहज हे दोघंही घरामध्ये घुसले आहेत. कारण यांना म्हणजे किशनवरती त्यांचा विश्वास होता आणि त्यामुळे मग एवढ्या रात्री पण त्या राजराणी यांनी या दोघांनाही घरात घेतलं. यानंतर म्हणजे काहीतरी कारण सांगून ते आत शिरले. आत गेल्यानंतर मग त्या ठिकाणी त्या दोघी माईलेकी होत्या. त्यावेळेस यांनी सांगितलं की आम्हाला पाणी पाहिजे. त्यावेळेस मग ती लेक जी आहे गिन्नी ती किचनमध्ये गेली पाणी आणण्यासाठी. आता यावेळेस या दोघांनी ती 73 वर्षाची म्हातारी आहे त्या म्हातारीला पकडलं आणि तिच्या गळ्यावरून चाकू फिरवला. रक्ताची चिळकांडी उडाली, सगळे लालीलाल झाले. ती म्हातारी तडफडत खाली कोसळलेली आहे. यांनी तिचा गळा कापून टाकलेला आहे. आणि त्याच वेळेस ती जी मुलगी आहे ती मुलगी घरातून पाणी यांच्यासाठी घेऊन आली. तिनं हे बघितलं, ती ओरडणार एवढ्यात या दोघांनी तिलाही पकडलं आणि तिचासुद्धा गळा कापला. कोंबड्या कापाव्यात त्या पद्धतीनं या दोघींना कापून काढलं. दोघीही फडफडत होत्या, तडफडत होत्या आणि हे मात्र त्या ठिकाणी त्यांचे मौल्यवान दागिने, लॅपटॉप, पैसे वगैरे चोरत होते. 50-60 हजार रुपये पण त्यांनी त्या ठिकाणचे चोरले. त्यांचे कार्ड वगैरे घेतलं, घरातलं सामान इकडं तिकडं अस्ताव्यस्त केलं. तोपर्यंत या दोघींचाही तडफडून जीव गेलेला होता. यानंतर यांनी रक्ताचे डाग वगैरे साफ केले, रक्ताचे कपडे जे होते ते बदलले आणि बाहेरून बंद केला दरवाजा आणि हे दोघंही फरार झाले. यावेळेस रात्रीचे साधारण 11 वाजून 10 मिनटं झालेले होते. आता साधारण 1.5 तास हा सगळा खेळ चाललेला होता. हा मृत्यूचं तांडव जे आहे ते चाललेलं होतं. आता हे सगळं घडलं होतं 25 मेच्या रात्री. त्यानंतर हे सगळं उघड झालं ते 31 मेच्या रात्री आणि मारेकरी जे सापडले ते 4 जून या दिवशी. म्हणजे 4 दिवसामध्ये पोलिसांना कळल्यानंतर 4च दिवसामध्ये पोलिसांनी याचा सगळ्याचा तपास केला आणि या दोनही राक्षसांना ताब्यात घेतलं आहे. आता हे दोघंही गजाआड गेलेले आहेत. लक्षात घ्या, दोघांचंही भविष्य चांगलं होतं, दोघांचंही करिअर चांगलं होतं, दोघांनाही चांगला पैसा मिळत होता. पण जास्त पैसा मिळवण्याची अवदसा यांना आठवली आणि यांनी 2 हत्या केल्या आणि सगळंच बरबाद करून टाकलेलं आहे. दुसऱ्या बाजूला त्या बाईनं 70 वर्षामध्ये जे काही थोडे पैसे करून कमावलेलं होतं, 1-1 रुपया तिनं कमवलेला होता. पती गेला होता पण तरीही तिनं आपल्या मुलींसाठी, आपल्या घरादारासाठी पैसे साठवले होते. ती सगळी संपत्ती या नालायकांनी 1.5 तासामध्ये हडप केलेली होती आणि यासाठी या दोघींनाही ठार मारलेलं होतं. पण ही संपत्ती त्या नराधमांना पचली का? अरे यांचं करिअर गेलं, यांना पैसे तर मिळाले नाही आहेत आणि हे स्वतः खुनी बनले, स्वतःही बर्बाद झाले आणि दुसऱ्यालाही बर्बाद केलं. ज्या दिवशी माणसाच्या मनामध्ये लालच निर्माण होतं आणि ज्यावेळेस ते पूर्ण करण्यासाठी हा हिंसाचाराचा मार्ग अवलंबतो ना, त्या दिवशीपासून याच्या बर्बादीला सुरुवात झाली हे समजून जावं. त्यामुळे आपली जी काही चटणी मिरची असेल ती जर आपण आनंदाने खाल्ली त्याच्यासारखं जगात दुसरं सुख नाही. आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडली. अजून तपास चाललाय, कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा येऊ शकते. पण या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? कायम लक्षात ठेवा, बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीवरती विश्वास ठेवायचा नाही. तो फार चांगला आहे, तो आपल्याला वेळेला मदत करतो, तो येतो, तो असं करतो, तो तसं करतो. लक्षात घ्या, अनेक वेळा ही जी मंडळी असतात ती मंडळी वेळ आल्यानंतर खेळ बरोबर करत असतात. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवू नका. दुसरी गोष्ट, आपले पैसे, आपला पगार, आपला इन्कम याच्याबद्दलची कोणतीही माहिती कोणालाही द्यायची नाही. परत एकदा सांगतो, आपला पैसा, आपल्या पगार, आपला इन्कम याच्याबद्दलची कोणतीही माहिती कधीही कोणालाही द्यायची नाही, कितीही जवळचा असला तरी.
त्याचबरोबर आपला बँकेचा पासवर्ड, इतर जी गोपनीय माहिती आहे तीसुद्धा कोणालाही सांगायची नाही. जी मंडळी DSDवरती आहेत त्यांना मी परत परत सांगतो आहे, पासवर्ड, गोपनीय माहिती, माझं असं चाललं आहे, माझं तसं आहे, मला इकडून पैसे येतात, तिकडून येतात, हे होतं ते होतं, असली कोणतीच गोष्ट कुठल्याही माणसाला सांगू नका, बिलकुल सांगू नका. तिसरी गोष्ट, बाहेरच्या लोकांबरोबर ती कामाशी काम ठेवा. एखादा व्यक्ती तुमच्याकडे काम करायला आला आहे, मग त्याच्याबरोबर जास्त सलगी करणं किंवा त्याला विनाकारणच घरी बोलवणं किंवा अशा गोष्टी ज्या आहेत ना, त्या अशा गोष्टी टाळा. आणि म्हणजे टाळा म्हणजे करायच्याच नाहीत अशा गोष्टी. कामापुरता आला, काम केलं, विषय मिटला. आणि बऱ्याच वेळा लोकांना उंबऱ्याच्या बाहेरची जी कामं असतात ना, ती उंबऱ्याच्या बाहेरच केली पाहिजेत. आणि उंबऱ्याच्या आतली कामं आहेत तीसुद्धा सावधगिरीनं केली पाहिजेत, सावध कायम राहिलं पाहिजे. त्यानंतर आपलं घर कसं आहे, आपल्या घरात सिक्युरिटीची सिस्टीम कशी आहे, त्यानंतर आम्ही इथं कॅमेरे लावलेत, इथं कॅमेरे लावलेत, आमच्या घरात असं आहे, आमच्या घरात तसं आहे, ही माहितीसुद्धा कोणालाही कळून द्यायची नाही. आता याच्याबद्दल अजून पण अनेक उपाय आहेत, अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला याच्याबद्दल अजून काय वाटतं ते सुद्धा तुम्ही जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.